जर या 7 अंकी संख्येला 4 ने निशेष भाग जात असेल तर a चे किमान मूल्य किती असेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला एक संख्या दिलेली आहे ज्याच्यामध्ये एक अंक दिलेला नाहीये पूर्ण संख्येतला आणि काय सांगितलं की या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. तर या जिथे a आहे त्या ठिकाणी कोणता अंक येईल कमीत कमी किमतीचा. ओके, मग लक्षात घ्या इथे आपल्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी 4 ची कसोटी माहीत असणं गरजेचं आहे. मग 4 ची कसोटी काय सांगते की संख्या कितीही मोठी असू द्या किंवा कितीही लहान असू द्या, जर त्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकाला 4 ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 4 ने निशेष भाग जातो. मग प्रश्नातच काय सांगितलं की या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. मग जर या संख्येला संपूर्ण 4 ने निशेष भाग जात असेल तर शेवटचे जे 2 अंक आहे a आणि हा 0 या 2 अंकाला सुद्धा 4 ने निशेष भाग गेला पाहिजे. मग यावरून आपल्याला a ची किंमत काढायची आहे. ओके, मग आता इथं पहिला पर्याय जर बघितला आपण तर 4 आहे आणि त्याच्या पुढे 0 ॲज इट इज. 40 ला 4 ने भाग जातो का तर जातो. मग हे प्रश्नाचं उत्तर होईल का तर आपल्याला आणखी थांबावं लागेल. पुढचा पर्याय बघा. पुढच्या पर्यायात a च्या जागेवर आपण 2 ठेवले आणि 0 जसाच तसा घेतला तर 20 ला सुद्धा 4 ने निशेष भाग जातो. त्याच्या पुढचा पर्याय आहे 0. 0च्या पुढे 0च आहे शेवटचा अंक. मग इथे डबल 0 आहे किंवा सिंगल 0 जर असेल तरी सुद्धा 4 ने इथे या पद्धतीच्या दोन्ही शून्याला निशेष भाग जातो. पुढचा पर्याय आहे 5 आणि त्याच्या पुढे 0 हा अंक आहे. 50 ला 4 ने निशेष भाग जाणार नाही म्हणजे हा पर्याय आपल्या कामाचा नाही. आता इथे आपल्याला a च्या जागेवर 4, 2 की 0 कोणता अंक ठेवायचा हे आपल्याला ठरवायचंय. पण इथं प्रश्नामध्ये काय सांगितलं की a चं किमान मूल्य किती. आता किमान मूल्य म्हणजे काय तर कमीत कमी किमतीचं मूल्य आपल्याला ठेवायचं. कमीत कमी किमतीचा अंक त्या ठिकाणी a च्या जागेवर ठेवायचा. मग इथे 4, 2 आणि 0 याच्यापैकी कमीत कमी किंमत कोणत्या अंकाची आहे तर 0 याची कमीत कमी किंमत आहे. म्हणून a बरोबर काय असणार आहे तर 0. म्हणून a च्या जागेवर आपल्याला काय ठेवायचंय 0 म्हणजे a चे किमान मूल्य असणारे 0. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने तुम्हाला थोडासा विचार करून असे प्रश्न सोडवावे लागतात विद्यार्थी मित्रांनो. हे जर स्पष्टीकरण समजलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.